नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. SSA मॅक्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत सराव संच 1.4. प्रश्न पहिला, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे 2/x वजा 3/y बरोबर 15 व दुसरं समीकरण दिलेलं आहे 8/x अधिक 5/y बरोबर 77. चला तर मग आपण सुरू करूया. सर्वप्रथम आपण 2/x वजा 3/y बरोबर 15 ह्याला समीकरण 1 असं नाव देऊ आणि दुसरं 8/x अधिक 5/y बरोबर 77 ह्याला समीकरण 2 नाव देऊ. आता समजा की 1/x बरोबर a व 1/y बरोबर b असे मानू. काय ते केले आपण, ह्याच्यामध्ये 1/x जो भाग आहे तो त्याला a मानला आहे आणि 1/y जो आहे त्याला आपण b मानलेला आहे. तर समीकरण 1 व समीकरण 2 पुढील प्रमाणे होतील. आता काय समीकरण होतील, आता इथे 1/xला आपण a मानलेलं आहे तर इथं लिहायचं 2a वजा 1/yला b मानले आहे, मग इथे लिहायचं 3b बरोबर 15 व आपलं जो दुसरं समीकरण आहे ते चेंज होईल 8a अधिक 5b बरोबर 77. आता ह्याला आपण समीकरण 3 व ह्याला समीकरण आपण 4 असे नाव देऊ. आता 3 आणि 4 समीकरणामध्ये जर आपण विचार केलात तर बघा इथे समान पद आहेत का, नाही आहेत. जसं इथं 2a आहे, इथे 8a आहे, तर हे दोन्ही ह्याच्यामध्ये जसं a आणि b दोन्ही ह्याच्यामध्ये समान पदं आपल्याला दिसत नाही आहेत. तर आपण काय करूया, समीकरण 3 ला 4 ने गुणून. आता 4 ने का गुणलं, कारण इथे जर बेचोक 8 होतील, मग इथे 8a आणि 8a होईल, म्हणून 2a अधिक इथे वजा 3b बरोबर 15. समीकरण 3 मी लिहून घेतलं आहे. आता प्रत्येक पदाला काय करायचं आहे, आपल्याला 4 ने गुणायचं आहे. 3bला 4 ने गुणूया आणि 15ला 4 ने गुणू. बघा इथे आपण प्रत्येक पदाला काय केलेलं आहे, 4 ने गुणलेलं आहे. आता बेचोक 8a होईल, 4 त्रिक 12b बरोबर 15 चौक 60. आता हे जे समीकरण असेल ते आपलं समीकरण असेल 5. आता इथे जर बघितलं, बघा इथे पण 8a आहे आणि इथे पण आपलं 8a आहे. आता दोन्ही जे पद आहेत त्यांना दोघांना पण अधिकचं चिन्ह आहे, म्हणून समीकरण 4 व समीकरण 5 ची वजाबाकी करू. आता 4 आणि समीकरण 5 ची काय करायची आपल्याला, वजाबाकी. तर समीकरण 4 आपलं काय आहे, 8a अधिक 5b बरोबर 77 आणि समीकरण 5 आहे आपलं 8a वजा 12b बरोबर 60. त्या दोघांची काय आपल्याला करायची आहे, वजाबाकी. आता आपण काय करणार आहोत, आता सर्वात पहिलं आपलं जे समीकरण 2 आहे त्याचे चिन्ह बदलून घेऊया. जसं की इथे अधिक आहे, वजा होईल, इथे वजा आहे, इथे अधिक होईल आणि इथे अधिक आहे, इथे वजा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 8a आणि 8a कट होईल, अधिक 5 अधिक 12 किती होतील, 17.
तर मग इथे 17b लिहूया आणि 77मधून वजा 60 केले किती राहतील 17. तर मग इथे होतील 17. आता बीची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार, बी बरोबर 17. आता इकडे गुणिले 17 आहेत, इकडे येऊन भागिले 17 होतील. म्हणून बी बरोबर 17 एके 17, 17 एके 17. म्हणून बी बरोबर, बीची किंमत आपल्याला आलेली आहे 1. इथे बीची किंमत किती आलेली आहे 1. चला आता बी बरोबर 1 ही किंमत समीकरण समीकरण 3 मध्ये ठेवून, आता समीकरण 3 मध्ये आपल्याला ही किंमत ठेवायची आहे. समीकरण 3 आहे आपलं 2a वजा 3b बरोबर 15. हे आपलं समीकरण 3 आहे. आता इथे आपल्याला काय करायचे आहे, बीची आपल्याला जी एक किंमत आलेली आहे ती आपल्याला इथे भरायची आहे. तर म्हणून 2a वजा 3b किंमत इथे 1 आहे, म्हणून गुणुले 1 बरोबर 15. म्हणून 2a वजा 3 एके 3 बरोबर 15. तर 2a बरोबर 15. आता इकडे वजा 3 आहेत, इकडे अधिक 3 होतील. तर मग 2a बरोबर आपल्याकडे 15 आणि 3 18 होतात. तर मग a बरोबर 18. आता इकडे गुणुले 2 आहेत, मग इकडे भागिले 2 होतील. म्हणून a बरोबर 2 के 2 9 18. म्हणून इथे a ची किंमत आपल्याला आलेली आहे 9. a ची किंमत किती आली आहे 9. आता आपल्याला a आणि bच्या काही किमती भेटलेल्या आहेत. a ची किंमत आपल्याला भेटलेली आहे 9 आणि b ची किंमत आपल्याला 1 भेटलेली आहे. तर a व b च्या किमती ठेवून आता आपण जे 1/x बरोबर 1 आणि 1/y बरोबर b असं आपण सर्वात पहिलं समीकरण ह्याच्यामध्ये बघितलं होतं, जे मानलं होतं ते 1/x बरोबर a मध्येही तर a ची किंमत आपल्याला इथं भरायची आहे आणि 1/y इथे आपल्याला बरोबर b इथे आपल्याला b ची किंमत भरायची आहे. तर सर्वप्रथम आपण इथं सोडवून घेऊया. 1/x बरोबर a ची किंमत आपल्याला मिळाली आहे 9. तर इथे 9 येईल आणि इथे 1/y बरोबर b ची आपल्याला किंमत किती मिळाली आहे 1. तर इथे आपण 1 करू. आता इथे सर्वात पहिलं काय करायचं आहे, तिरकस गुणाकार. आता इथे 9 आहेत, 9च्या खाली काही नाही, म्हणजे आपल्याला माहिती असतं की इथं 1 असतं. तर मग तिरकस गुणाकार 1 एके 1 आणि 9ने xला गुणलं तर 9. म्हणजे जसं की आपण इथं काय करूया बघूया. 1 गुणुले 1 बरोबर 9 गुणुले x. 1ने 1ला गुणलं तर 1 बरोबर 9ने xला गुणलं तर 9x. आता इथं आपण काय करूया, 1 आता हे 9 गुणुले आहेत, इकडे येऊन काय होतील भागिले होतील बरोबर. तिकडे काय राहील x. म्हणून x बरोबर 1/9. xची किंमत आपल्याला काय मिळाली आहे 1/9. तसेच इथे पण आपण तिरकस गुणाकार करून घेऊया. इथे 1 असेल तर 1ने 1ला गुणलं बरोबर 1ने yला गुणलं. तर 1ने 1ला गुणलं तर 1 बरोबर 1ने yला गुणलं तर 1y आपण लिहूया. नंतर हे बघा इथे 1 हा गुणुले आहे, इकडे येऊन भागिले होईल बरोबर y. म्हणून yची किंमत होईल 1. इथे आपल्याला x आणि yच्या किमती मिळालेल्या आहेत. तर x आणि y, xची किंमत आपल्याकडे आलेली आहे 1/9 आणि yची किंमत आलेली आहे 1. ही
समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपलं पहिलं गणित सॉल्व झालेलं आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. दुसरा प्रश्न आहे 10/x + y + 2/x - y = 4 व 15/x + y - 5/x - y = -2. आता दोन्ही समीकरण आपण पहिले लिहून घेऊया. 10/x + y + 2/x - y = 4. ह्याला आपण समीकरण 1 नाव देऊ. आणि दुसरं आहे आपलं 15/x + y - 5/x - y = -2. चला तर आपण समीकरण 1 व 2ची नावं लिहून घेतलेले आहेत. आता काय करायचं आपण, समजा आता इथे जर तुम्ही या प्रश्नामध्ये बघितलं तर जरा बघा, छेदस्थानी आपल्याला इथे x + y व इकडे समीकरण दुसऱ्या याच्यामध्ये x - y दिलेले आहे. तसंच दुसऱ्या समीकरणामध्ये बघितलं x + y x - y. तर इथे आपण काय करूया, समजा 1/x + y बरोबरला a मानू व 1/x - y बरोबर b मानू. ठीक आहे. तर मग समीकरण 1 व समीकरण 2 पुढील प्रमाणे होतील. आता समीकरण 1 काय होईल आपलं, 1 होईल 10a + 2b = 4. आणि दुसरं समीकरण आपलं होईल 15a - 5b = -2. हे झालं आपलं समीकरण 3 आणि हे समीकरण 4. आता मित्रांनो, समीकरण 3 जे आहे त्याला आपण नाही ते काम करूया. समीकरण जे 3 आहे त्याला 5ने गुणूया आणि समीकरण समीकरण 3 आहे त्याला 5ने गुणूया व समीकरण 4 आहे त्याला 2ने गुणूया. बघूया आपण कसं करायचं. जसं समीकरण 3ला कितीने गुणायचं आहे, 5ने गुणून. आता समीकरण 3ला 5ने गुणलं, समीकरण 3 आहे आपलं 10a + 2b = 4. आता प्रत्येक पदाला आपण काय करूया, 5ने गुणू. 2b × 5 आणि 4 × 5. तर हे 10 5 50, मग 50a होतील अधिक 5 2 10b = 4 5 20. हे आपलं समीकरण झालं 5. तसेच आपण समीकरण 4ला 2ने गुणून समीकरण 4 आपलं 15a - 5b = -2. आता प्रत्येक पदाला आपण कितीने गुणायचं आहे, 2ने. हे बघ, प्रत्येक पदाला 2ने गुणलं. आता 15 2 30, मग इथे 30a होईल, वजाचं चिन्ह वजा, 5 2 10b = b 2 4. आता इथे वजा आहे, इथे अधिक आहे, वजा अधिक वजा होईल. हे झालं आपलं समीकरण 6.
आता इथे आपण समीकरण 3ला 5ने गुणायचं व समीकरण 4ला 2ने गुणायचं कारण की हे बघा, इथे समीकरण जे आहेत जसं की अधिक 10b आणि इकडे वजा 10b, म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे, पदं जी होती आपण काय केलेले आहे, समान करून घेतलेले आहेत. इथे बघा, इथे पदं आपली समान होती का, नव्हती. इथे आपण काय केलेलं आहे, समान पदं करून घेतलेले आहेत आणि त्यांना विरुद्ध चिन्ह पण आहे. तर मग आता समीकरण 5 व समीकरण 6 ची बेरीज करू. ठीक आहे. आता समीकरण 5 आहे आपलं 50a अधिक 10b बरोबर 20 आणि समीकरण 6 आहे आपलं 30a वजा 10b बरोबर वजा 4. यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बेरीज करता वेळी आपल्याला चिन्हाची बदलायची नाही. आता 50 आणि 30 80a, आता हे अधिक वजा आहेत म्हणून हे कट होतील बरोबर 20मधून 4 गेले, किती राहतील 16. जसं की हे बघा, इथे अधिक 20 वजा 4, अधिक वजा काय होतं, वजा, मग 20तून 4 गेले 16. आता 20 मोठे आहेत म्हणून इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथे अधिक 16. आता a बरोबर 16चे 16. आता इथे 80 गुणुले आहेत, इकडे काय होतील, भागिले, मग a बरोबर 16 एके 16, 16 80, म्हणजे a ची किंमत आपल्याला येईल 1/5. इथे आपल्याला a ची किंमत मिळेल 1/5. त्याच्यानंतर आपण a बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 6 मध्ये ठेवून, आता समीकरण 6 आहे आपलं 30a वजा 10b बरोबर वजा 4. आता इथे 30 गुणुले a ची किंमत किती आहे, 1/5 वजा 10b बरोबर वजा 4. आता इथे 5 एके 5, 5 30, 6 एके 6 वजा 10b बरोबर वजा 4. आता इथे वजा 10b बरोबर वजा 4. आता इकडे 6 अधिकमध्ये आहेत, इकडे होऊन वजा 6 होतील, म्हणून 10 वजा 10b बरोबर वजा वजा काय होतं, अधिक, म्हणून 4 आणि 6 10. 6 मोठी आहेत म्हणून इथे वजाचं चिन्ह, मग b बरोबर वजा 10. आता इकडे गुणुले वजा 10 आहेत, इकडे येऊन भागिले होतील, वजा वजा कॅन्सल होईल, 10 एके 10, 10 एके 10. इथे आपल्याला b ची किंमत मिळेल 1. b ची किंमत आपल्याला भेटलेली आहे 1. चला आता a व b च्या किमती आपल्याला काय मिळाल्या आहेत, a ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1/5 आणि b ची किंमत मिळालेली आहे 1. आता a व b च्या किमती ठेवून, आता a आणि b ची किंमत ठेवण्यासाठी आपण मानलं होतं, जसं की काय मानलं होतं, 1/x अधिक y बरोबर a आणि 1/x वजा y बरोबर b हे मानलं होतं ना. तर मग इथे 1/x अधिक y बरोबर a ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, 1/5. मग 1/5 लिहूया आणि इकडे 1/x वजा y बरोबर b ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1. मग इथे 1 लिहू. आता इथे तिरकस गुणाकार करू. इथे x अधिक
वायला गुणुले 1 करू आणि 1 गुणुले 5. बघा इथे एक्स अधिक वायला 1ने गुणलं बरोबर 1ने 5ला गुणले. आता एक्सने 1ला गुणलं तर एक्स होईल अधिक वायने 1ला गुणलं तर वाय होईल बरोबर 5 एके 5. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे कसं होईल, इकडे किती आहे 1 असेल तर मग एक्स वजा वायला 1ने गुणायचं 1 गुणुले 1. आता एक्स वजा वाय बरोबर 1ने 1ला गुणलं 1. आता बघा एक्स वजा वायने 1ला गुणलं तर तेच उत्तर येणार आहे. आता हे आपलं समीकरण झालेलं आहे 7 आणि हे समीकरण झालेलं आहे 8. ठीक आहे. आता हे तर खूप सोपं आहे. समीकरण 7 व समीकरण 8ची बेरीज करून समीकरण 7 आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि 8 आहे एक्स वजा वाय बरोबर 1. यांची बेरीज करायची आहे. आता एक्स आणि एक्स किती होतात 2x. हे अधिक आणि वजा हे काय होतील वाय कॅन्सल होतील आणि 5 आणि 1 6 होतील. मग एक्स बरोबर 6 इकडचे गुणुले इकडे येऊन भागिले होतील म्हणून एक्स बरोबर बे के बे बेत्रिक 6. मग एक्सची किंमत किती होईल आपली इथे एक्सची किंमत आपल्याला मिळेल 3. तसेच एक्स बरोबर 3 ही किंमत समीकरण 7 मध्ये ठेवून समीकरण 7 आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर 5. मग एक्सची किंमत 3 अधिक वाय बरोबर 5. मग वाय बरोबर 5 इकडच्या अधिक 3 इकडे येऊन वजा 3 होतील. मग वायची किंमत आपल्याला येईल 2. तर इथे एक्स आणि वायच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. तर एक्स आणि वायची किमती काय आहेत 3 आणि 2. ही समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे दुसरं गणित सुद्धा सॉल्व झालेलं आहे. तर हे गणित आपल्याला जवळजवळ 4 मार्कासाठी विचारलं जाईल. चला आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85 आणि समीकरण 2 आहे आपलं 31/x वजा 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर 89. आता 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85 हे आपलं समीकरण 1. 31/x वजा 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर 89 हे आपलं समीकरण 2. समजा 1/x वजा 2 बरोबर a व 1/y अधिक 3 बरोबर b मानू. आता इथे बघा छेदस्थानी x वजा 2 म्हणून आपण 1/x वजा 2 बरोबर तिला a मानलेला आहे आणि इकडे छेद y अधिक 3 आहे म्हणून 1/y अधिक 3 बरोबर b मानलेलं आहे. तर आपली नवीन समीकरणं होतील समीकरण 1 व समीकरण 2 पुढील प्रमाणे. आता नवीन समीकरणं होतील आपली 27a अधिक 31b बरोबर 85 आणि
पुढचं समीकरण होईल 31A अधिक 27B बरोबर 89. आता हे आपलं समीकरण 3 झालं आणि हे आपलं समीकरण 4 झालं. आता जर ह्या 3 समीकरण आणि 4 समीकरणाचा विचार केलात तर ह्यांचे जे सहगुणक असतील बघा, ए आणि बीचे जे सहगुणक आहेत त्यांची अदलाबदल केलेली आहे. जसं की बघा इथे 27A, एचं सहगुणक 27 आहे, बीचं सहगुणक 27 आहे. इथे बीचं सहगुणक 31 आहे, इकडं एचं सहगुणक 31 आहे. तर अशा वेळेला आपण काय करायचं, समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करून त्यांची आपण काय करायचे, बेरीज करायचे. मग 27A अधिक 31B बरोबर 85 आणि 31A अधिक 27B बरोबर 89. चला यांची बेरीज करू. आता बेरीज करता वेळी 27, 7 आणि 1 8, 2 आणि 3 5, 58A अधिक इथे पण 58B होतील बरोबर 9 आणि 5 14, तर 4 हात झाला 1, 16 आणि 1 17. हे आपलं समीकरण 5 होईल. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर बघा हे 58, 58 आणि 174 हे तिघांना पण आपण 58ने भागूया, म्हणजे ए अधिक बी बरोबर. आता 58च्या पाड्यामध्ये 3 10, 3 8 24, 2 3 5 17. बघा इथे 174 आलेले, म्हणजे 58च्या पाड्यामध्ये तिसऱ्यांदा 54 येतात, म्हणजे ते 3 उत्तर येईल. हे आपलं समीकरण. इथे आपण 5 देऊया, हे 5 आपण इथे कॅन्सल करूया, म्हणजे हे समीकरण आपलं 5 झालेलं आहे. तसेच समीकरण 3 व समीकरण 4 ची आता वजाबाकी करूया. वजाबाकी करून ठीक आहे. जसं की आता आपण सरावसांच्या 1.1 मध्ये बघितलं होतं की जेव्हा तिथे 7वा आणि 8वा जे प्रश्न आहेत आपल्याला तिथेही असंच आपण केलेलं आहे. एकदा आपण बेरीज करतो, एकदा आपण काय करतो, वजाबाकी करतो. तर मग 27A अधिक 31B बरोबर 85, 31A अधिक 27B बरोबर 89. आता वजा करूया आपण. आता वजाबाकी केली असता इथे चिन्ह आपण चेंज करू. इथे वजा होईल, इथे वजा होईल, इथे पण वजा होईल. आता बघा इथे आत्ता अधिक 27 वजा 31, अधिक वजा काय होतं, वजा. मग 31मधून 27 गेले 4, 31 मोठे आहेत म्हणून तर वजा 4, म्हणजे ते वजा 4A येईल. मग नंतर अधिक 31 वजा 27 बरोबर. बघा अधिक 31 आणि वजा 27 किती उत्तर येईल. 31मधून 27 गेले 4 राहतात. आता इथे अधिक मोठा आहे, मग इथे अधिक 4 येईल, मग इथे अधिक 4B बरोबर 85मधून 89 जात नाही, मग 89मधून 85 गेले 4 राहतील. आता 89 वजा आहेत म्हणून इथे वजा 4. आता बघा इथे 4 4 4 तिन्ही पदांना 4ने भागून, तर मग इथं वजा A अधिक B बरोबर वजा 1. इथे आपण काय केलं, दोन्ही बाजूस 4ने भागून. तसेच इथं आपण काय केलं होतं, दोन्ही बाजूस 58ने भागून. ठीक आहे. इथे 58ने भागलं आहे, इथे आपण 4ने भागले. आता इथे आपण समीकरण ह्याला 6 असे नाव देऊ. ठीक आहे. समीकरण 6. आता आपण समीकरण
5 व समीकरण 6 ची बेरीज करून समीकरण 5 आहे a अधिक b बरोबर 3 आणि समीकरण 6 आहे वजा a अधिक b बरोबर वजा 1. आता यांची आपल्याला बेरीज करायची. आता हे अधिक वजा कॅन्सल होईल, b आणि b 2b होईल आणि 3तून 1 गेला 2 राहील. मग b बरोबर 2. आता हे 2 गुणुले तिथे भागिले होतील. मग बे के बे बे के बे b बरोबर आपल्याकडे किंमत येईल bची किंमत 1. तसेच b बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवून. आता समीकरण 5 आहे आपलं a अधिक b बरोबर 3. मग a ची किंमत आपल्याला काढायची आहे अधिक b ची किंमत आपली झाली आहे, b ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1 बरोबर 3. मग a बरोबर 3. आता इकडे अधिक 1 आहेत, तिकडून वजा 1 होतील. मग a ची किंमत आपली झाली 2. आता इथे आपल्याला a आणि b च्या किमती मिळालेल्या आहेत. आता a ची किंमत आपली आहे आणि b ची किंमत, a ची किंमत आपली आलेली 2, b ची 1 किंमत आलेली आहे. मग a व b च्या किमती परत ठेवून. आता a आणि b च्या किमती ठेवण्यासाठी आपण आपलं समीकरण काय होतं 1/x वजा 2 बरोबर a आणि y अधिक 3 बरोबर b. आता इथे आपण किमती ठेवूया. 1/x वजा 2 बरोबर a ची किंमत आपल्याकडे किती आहे 2, मग इथं 2 येईल आणि 1/y अधिक 3 बरोबर b ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 1. आता इथे तिरकस गुणाकार करू. आता ह्याने पहिले ह्याला गुणूया, जसं की 2ने x वजा 2ला गुणूया बरोबर 1ने 1 गुणुले 1 म्हणून 2ने xला गुणलं 2x वजाचे वजा 2 दुने 4 बरोबर 1ने 1ला गुणलं 1 येईल. आता इथे 2x बरोबर 1. आता हे वजा 4 इकडे अधिक 4 होतील. मग 2x बरोबर 4 आणि 1 5. मग x बरोबर 5 इकडचे गुणुले इकडे येऊन भागिले होते. मग xची किंमत आपल्याकडे आलेली आहे 5/2. तसेच आता इथे पण करून घेऊया तिरकस गुणाकार. 1ने y अधिक 3ला गुणूया बरोबर 1ने 1ला. इथं माहिती आहे ना 1 असतो. आता yने 1ला गुणलं y अधिक 3 1 3 बरोबर 1ने 1ला गुणलं 1. आता y बरोबर 1. आता इकडे अधिक 3 आहे, तिकडे येऊन वजा 3 झाले. मग y बरोबर 3तून 1 गेले 2 वजा 2. yची किंमत इथे येईल आपली वजा 2. मग इथं आपण लिहूया x आणि y बरोबर xची किंमत आपली आली 5/2 आणि yची किंमत वजा 2. ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे हे गणित आपलं पूर्ण झालेलं आहे. चला आता आपण चौथा प्रश्न बघू. चौथा प्रश्न आहे 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. आणि दुसरं समीकरण आहे आपलं 1/2 कंसात 3x अधिक y वजा 1/2 कंसात 3x वजा y बरोबर वजा 1/8. आता इथे आपण काय करू, सर्वात पहिलं
1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. हे आपलं समीकरण झालं 1. त्याच्यानंतर दुसरं समीकरण आपलं आहे 1/2/3x अधिक y वजा 1/2/3x वजा y बरोबर वजा 1/8. हे आपलं समीकरण झालं 2. आता समजा 1/3x अधिक y बरोबर a व 1/3x वजा y बरोबर b आपण मानू. मग समीकरण 1 व समीकरण 2 पुढील प्रमाणे होतील. आता समीकरण आपलं 1 काय होईल, इथे होईल a अधिक b बरोबर 3/4. ठीक आहे. आणि दुसरं समीकरण आपलं होईल 1/2a वजा 1/2b बरोबर वजा 1/8. हे आपलं समीकरण 3 झालं आणि हे आपलं समीकरण 4. आता इथे बघा, इथे आपल्याला 1/2 आहे, आपण 3x अधिक y बरोबर इथे आपण a मानलेलं आहे, तर आपल्याला असं समीकरण भेटलेलं आहे. आता इथे समीकरण जे 4 आहे, समीकरण 4ला 2ने गुणून. आता समीकरण 4 आपलं आहे 1/2a अधिक 1/2b बरोबर वजा 1/8. आता इथे वजा आहे, मी चुकून अधिक लिहिलेलं आहे, तर इथे वजा होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 1/2a ला 2ने गुणूया वजा 1/2bला 2ने गुणूया बरोबर वजा 1/8 गुणुले 2. तर इथे 2 आणि 2 कॅन्सल होईल, इथे a राहील, वजा 2 आणि 2 कॅन्सल होतील, इथे b राहील बरोबर बेके बेचोक 8 वजा 1/4. असं हे समीकरण आपलं झालं 5. ठीक आहे. आता समीकरण 3 व समीकरण 5 ची बेरीज करून. आता समीकरण 3 आहे आपलं a अधिक b बरोबर 3/4 आणि समीकरण 5 आहे आपलं a वजा b बरोबर वजा 1/4. आता यांची आपण जर बेरीज केली तर a आणि a 2a होतील, हे अधिक आणि हे वजा कॅन्सल होतील बरोबर. इथे बघा, आता इथे छेद तर समान आहे, 3/4 वजा 1/4. 3तून 1 गेला 2 आणि छेदाचे आपण 4 जसेच्या तसे लिहायचे. आता इथे आपल्याला a बरोबर 2/4. आता हे गुणुलेत तिकडे येऊन भागिले, म्हणजे इकडे खालती येतील, इथे 2 आणि 2 कॅन्सल होतील, बेके. मग ची किंमत आपल्याला येईल वरती 1 आणि खाली 4, 1/4 अशी आपल्याला ची किंमत भेटेल. आता a बरोबर 1/4 ही किंमत समीकरण 3 मध्ये
ठेवून समीकरण 3 आहे आपलं ए अधिक बी बरोबर 3/4. ची किंमत आपली 1/4 आहे अधिक बी बरोबर 3/4. आता बी बरोबर 3/4. आता इकडे अधिक आहेत, इकडे येऊन वजा 1/4 होतील. मग ए बरोबर 3तून 1 गेला 2 आणि 4चे 4. मग ए बरोबर बे के बे 2 4. मग एची किंमत आपल्याकडे येईल 1/2. आता आपल्याला ए व बीच्या किमती मिळालेल्या आहेत. एची किंमत आहे आपली 1/4 आणि बीची किंमत आहे 1/2. ठीक आहे. मग ए व बीच्या किमती परत ठेवू. आता आपण काय किमती होत्या आपल्या 1/3x अधिक y बरोबर ए आणि 1/3x वजा y बरोबर बी अशा ह्या किमती होत्या. आता किमती काय होतील 1/3x अधिक y बरोबर एची किंमत आपली आहे 1/4 आणि 1/3x वजा y बरोबर बीची किंमत आहे आपली 1/2. आता आपण इथं तिरकाच गुणाकार करूया. 3x अधिक y ह्याला 1ने गुणायचं बरोबर 1ने 4ला गुणूया. ठीक आहे. तर 3xने 1ला गुणलं तर इथं 3x येतील अधिक yने 1ला गुणलं y बरोबर 4 1 4. म्हणून म्हणून 3x अधिक y बरोबर 4 हे समीकरण आपलं झालं 6. आणि आता इथे तिरकाच गुणाकार केला तर 3x वजा yला 1ने गुणूया आणि 1ने 2ला गुणूया. तर 3xने 1ला गुणलं तर 3x वजा yने 1ला गुणलं तर y बरोबर बे के बे. तर हे समीकरण 3x वजा y बरोबर 2 हे आपलं समीकरण झालं 7. ठीक आहे. आता समीकरण 5 व समीकरण माफ करायचं समीकरण हे 6 आहे. समीकरण 6 व समीकरण 7 ची बेरीज करू. समीकरण 6 आहे 3x वजा y बरोबर 4. 3x अधिक y बरोबर 4 आणि इकडे 3x वजा y बरोबर 2 यांची बेरीज करायची. बेरीज का करायची आहेत की समान पद आहेत आणि भिन्न चिन्ह आहेत. 3x 6x होतील, हे कॅन्सल होतील बरोबर 4 आणि 2 6. मग x बरोबर 6 इकडचे गुणवले इकडे भागिले. मग xची किंमत 6 1 6 6 1 6. xची किंमत आपल्याला मिळेल 1. आता x बरोबर 1 ही किंमत समीकरण 6 मध्ये ठेवून समीकरण 6 आहे आपलं 3x अधिक y बरोबर 4. तर 3 गुणवले xची किंमत आहे 1 अधिक y बरोबर 4. 3 1 3 अधिक y बरोबर 4. मग y बरोबर 4 तिकडचे 3 अधिक इकडे वजा होतील. मग y बरोबर 1. आता x आणि yच्या आपल्या किमती आलेल्या आहेत. xची किंमत 1 yची किंमत 1. ही समीकरणाची उकल आहे.
अशा प्रकारे आपलं 1.4 सराव संच पूर्ण संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.